नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात आता एक नवीन वळण आलेलं आहे। काल मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात भोंदूबाबाच्या ज्या देशातील व विदेशातील ज्या मालमत्ता आहे त्याच्यावर चौकशीचे आदेश दिलेले आहे। आता पोलीस त्या चौकशा करत आहेत आणि त्यातल्या त्यातच भोंदूबाबाचं खरातच्या रुपाली चाकणकर नंतर पुण्यात अजून एक नवीन कनेक्शन समोर आलेला आहे। तो कनेक्शन म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट फोपळे, ललित फोपळे हा भोंदूबाबा खरातचा चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम पाहत होता आतापर्यंत। आणि शिवालिका जी ह्या भोंदूबाबाची ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवर सुद्धा तो ट्रस्टी म्हणून त्यांनी 5 वर्ष काम बघितलेलं आहे। सूत्रांची अशी माहिती आहे की हा जो चार्टर्ड अकाउंटंट आहे तो या भोंदूबाबासाठी विविध पैशाचे उलाढाल करायचा व प्रॉपर्टीज खरेदी विक्रीचा तो सगळं काम तो बघायचा। आता आपण सध्या आहोत पुण्यातल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरगाव पार्कच्या नॉर्थ मेन रोडवर। इथंच या चार्टर्ड अकाउंटंटचं 4 एकरामध्ये आलिशान असा हा बंगला आहे व पुण्यात त्याचं एक स्वारगेटला कार्यालय सुद्धा आहे। त्याच्या कार्यालयाला त्याचे जे कामगार आहेत, त्याचे जे वर्कर्स आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या 3 ते 4 दिवसापासून तो बेपत्ता झालेला आहे। ह्या चार्टर्ड अकाउंटंटला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तरीही कुठलाही संपर्क झालेला नाहीये आणि त्यांनी आपल्याला कुठलाही प्रतिसाद दिलेला नाहीये। मात्र आता ह्या सगळ्या मालमत्तेचे जे हे धागेदोरे त्याच्यापर्यंत जात आहेत, तो आता जो बेपत्ता झालेला आहे। आता नक्कीच हे बघायचं राहिलेलं आहे की ही जी चौकशीची टांगती तलवार आहे ती चौकशीच्या फेऱ्यात ह्या चार्टर्ड अकाउंटंटला सुद्धा घेतलं जातं का व त्याची चौकशी केली जाते का। तुम्ही बघत राहा न्यूज नेटवर्क 360 मराठी साठी मी जोएब शेख, पुणे।